आज बनवत आहे मी सोप. तर त्यासाठी सोप बेस आणि ते सोप बेसचं कंटेनर मी घेतलेलं आहे ऑनलाईन, एवढंच. बाकी सगळं घरगुती साहित्य आहे. ॲलोवेरा चांगला स्वच्छ धुवून त्याचे बारीक पीस कट केलेत आणि तुळशी हे मिक्सरला मी आता ग्राइंड करून घेणार आहे. तर आता मी ग्राइंड केल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा कसं बनलं आहे हे ज्यूस. हे आता वस्त्रगाळ करणार आहे कपड्याने, त्याच्यामुळे एक जीव सगळा ज्यूस आहे तो पूर्णपणे उतरतो आहे आणि तो बाउलमध्ये तो एवढा साठलेला आहे. आता याच्यामध्ये मी लिंबाची पावडर टाकली आहे, म्हणजे डॅन्ड्रफ वगैरे असेल किंवा केसांचे काही प्रॉब्लेम असतील, खुजली म्हणजे खाज वगैरे होत असेल तर ते पण जातात. आणि इथे मी मुलतानी माती 2 चमचे टाकली आहे, म्हणजे एकच असा हे नाही सोप मिक्स ह्याच्यात बनवत आहे, म्हणजे सगळेच ऑल प्रॉब्लेम्ससाठी चेहऱ्याच्या. आता इथं विटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल मी टाकून घेत आहे. विटॅमिन ई आपल्या केसांसाठी आणि चेहऱ्यासाठी चांगली आहे. आणि लिंब ह्याने म्हणजे बॅक्टेरिया वगैरे असतील तर तेही निघून जातील, पिंपल्स वगैरेसाठी सुद्धा. आणि केसांसाठी सुद्धा लिंबाची पावडर आहे ती डॅन्ड्रफ वगैरे रिमूव्ह होतो, म्हणजे 2 in 1 काम करते लिंब. मी चेहऱ्यासाठी आता बनवत आहे सध्या. त्याच्यामध्ये सोप बेसमध्ये मी टाकलेली आहे ती पावडर. आता ॲलोवेराचं अंदाजेच मी पाणी टाकलेलं आहे. रोज वॉटर आहे ते मी अंदाजे पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेते. आणि मिक्स झालं की त्या आपल्या सोप बेस तो वितळवून घ्यायचा आहे. तर छान बघा हे मिक्स होत आहे, एकजीव होते. आता सोप बेस घेतला आहे मी, त्याचे बारीक पीसेस कट करून घेते, म्हणजे आपल्याला डबल बॉइलिंग प्रोसेसने आपल्याला हे वितळवायचं आहे. खाली मी कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये हे भांडं बघा हे असं वितळून ते त्यात नंतर टाकलेलं आहे साहित्य आणि असा सोप बेस तयार झालेला आहे आपला. आणि आता मी फ्रीझरमध्ये ठेवलेला आहे आणि उलटसुलट करून घेतला आहे बघा. किती मस्त छान साबण आपला तयार झाला आहे.